आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, जरा बाहेर चल ना माझ्यासोबत, मला बोलायचं तुझ्याशी. कुठे? सांगते मी तुला. मॅम प्लीज स्वानंदीला घेऊन जाऊ का, एक इम्पॉर्टंट काम आहे. तोपर्यंत मी या मुलींशी बोलून घेते. थँक्यू मॅम, मी आलेच. अटेन्शन गाईस, अटेन्शन अटेन्शन. तुम्हा सगळ्यांसोबत मला एक आनंदाची बातमी शेअर करायची. राजाराम, बरं झालं तू हे ऐक. माझ्या केबिन मध्ये नको, माझ्या केबिन मध्ये नको. एक काम कर, तू संचिताच्या केबिन मध्ये क्युबिकल तयार करायचे आपल्याला. सगळे प्रोडक्ट्स हाय क्वालिटी असले पाहिजे. ओके, लॅपटॉप, टेबल, खुर्ची, स्टेशनरी, सगळं 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 फाईन करशील? हो. सॉरी, तुम्हा सगळ्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची म्हणून मी इथे आलोय. आपले एक एम्प्लॉई जिनं नेहमी आपल्या कंपनीचा फायदा करून दिलाय, जिच्या युनिक स्टाईलमुळे सरपोतदार टेक्सटाईल एक मोठा ब्रँड होऊ शकतो असं आम्हा प्रत्येकाला वाटतं, ती स्वानंदी लवकरच आपली कंपनी जॉईन करणार आहे. आतापर्यंत स्वानंदी तुम्हा सगळ्यांसोबत काम करायची, इथून पुढेही ती तुमच्यासोबतच काम करणार आहे, पण एका वेगळ्या रूपात. ती तुमचं काम सुपरवाइज करणार आहे. मॅनेजर म्हणून ती तुम्हा सगळ्यांसोबत काम करणार आहे. पण एक विनंती वजा ऑर्डर तुम्हा सगळ्यांना करायची आहे मला. स्वानंदी सोबत इथं जे काही घडलंय ते सगळं आपण आता विसरून जाऊया. छान एकत्र येऊन काम करूया. मला खात्री आहे स्वानंदीने इथं जॉईन केल्यानंतर सरपोतदार टेक्सटाईलचं नाव फक्त मोठं नाही होणार, तर आपला एक ब्रँड होऊ शकतोय. राजाराम, सगळ्यांना पेढी वाट. हो, आता सांगतो. मॅडम, पेढे घेऊन येतो. ही स्वानंदी आता माझ्या केबिन मध्ये माझ्या बरोबरीने काम करणार. इतकी वर्ष आम्ही इथे या फॅक्टरीत काम करतोय, ते काय फुकट की आत्ता जुम्मे 2-4 महिने नाही झाले इथे येऊन, आणि लगेच ही मॅनेजर. आता हिच्या हाताखाली आम्ही काम करायचं, ही आम्हाला ऑर्डर देणार आणि आम्ही काम करायचं. नाही, तुम्ही इथे? ठीक आहे, हे काय आहे? रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत आणि फळं औषधं वगैरे आहेत. हो, पण तुम्ही कशाला आणलं? मी आणलं असते की जाऊन. घ्या. आणि आम्हाला दोघांना जरा महत्वाचं बोलायचं होतं. स्वानंदी, मगाशी मॅडम समोर होत्या म्हणून बोलता नाही आलं. तू ऑफिसमध्ये गेली होतीस ना? काय म्हणाले सुजित सर? नोकरी दिली त्याने. तुम्ही सगळ्यांसमोर थाप मारली की मला नोकरीवर परत घेतलं, पण नुसती थाप मारून कसं चालेल? इथं राहायचं असेल तर नोकरी तर करावीच लागेल. आणि सुजित सरांशिवाय मी दुसऱ्या कोणाला मुंबईत ओळखत नाही. बोलले मी त्यांच्याशी नोकरीबद्दल. अगं, ते तसेही तयारच होते ना तुला परत नोकरीवरती ठेवायला. पण मेन मुद्दा हा आहे स्वानंदी की तू तुझ्या कंडिशन बद्दल त्यांना काही सांगितलं नाहीयेस ना? प्रेग्नन्सी बद्दल ना? तू सांगितलं तर सुजितला काय म्हणाला तू? नाही, अजून तरी मी या सगळ्याबद्दल काहीच बोलले नाही. आणि स्वानंदी, माझा ऐकशील तर प्लीज त्यांना काही सांगूही नकोस. नाही, आणि मी सुद्धा जेवढं सरपोतदारांना ओळखतो, हे सत्य तुम्ही उघडकीस आणलं तर तिथली नोकरी टिकणं कठीण आहे.
तिथलीच नोकरी नाही, अनफॉर्च्युनेटली तिला कुठेही जॉब मिळणं कठीणच आहे. मला असं वाटतंय स्वानंदी. काय वाटतं जेसी? मला असं वाटतंय स्वानंदी, तू ही प्रेग्नेन्सी डिस्कंटिन्यू करावीस. तू अबॉर्शन करावंस. तसं मी या विषयात बोलणं जरा चुकीचं आहे, पण खरं तर याच विषयाला धरून आम्ही दोघं तुमच्याशी बोलणार होतो. आणि हो, मलाही असंच वाटतंय. जसे बरोबर बोलतीये. अहो नाही नाही, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आमच्या दोघांच्या डोक्यात सध्या तुमचा विचार आहे. आम्हाला तुमची काळजी आहे. आम्हाला कल्पना आहे सध्या तुमची मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती नाजूक आहे. म्हणून आम्हाला असं वाटतंय की स्वानंदी, तू हे मूल जन्माला घालणं, एकटीने वाढवणं आम्हाला तरी पटत नाहीये. आणि हे मूल तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्या पोटात तुझ्यावर झालेल्या अतिप्रसंगामुळे वाढतंय. स्वानंदी, एवढ्या कमी वयात मातृत्व स्वीकारणं, तेही बाळाचा बाप सोबत नसताना, हे खूप कठीण आहे ग स्वानंदी. आणि पुढचं चित्र आम्हाला माहिती असताना सुद्धा तुला हे करू दे ना, हा आमच्या दोघांचाही वेडेपणा होईल. आणि स्वानंदी, मी तुम्हाला याआधी बोललो, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयात आम्ही तुमच्या सोबत असू. पण आम्हाला खरंच तुमची काळजी वाटते. जसे म्हणते त्यात खरंच तथ्य आहे. हे वाटतंय तितकं सोपं नसणार आहे. स्वानंदी, एकदा विचार करा यावर. स्वानंदी, आम्ही भले तुमच्या सोबत असू, पण याचा सगळ्याचा त्रास तुम्हाला एकटीला सहन करावा लागणार आहे. आणि मुळात सगळ्यात इम्पॉर्टंट स्वानंदी, आम्हाला तुझ्या तब्येतीची काळजी आहे. स्वानंदी, प्लीज याच्यावर एकदा विचार करा. अबॉर्शनचा विचार कर स्वानंदी. आपल्याला हे बाळ पाडावं लागत. तुझ्या पोटात असलेलं बाळ जन्माला येऊ शकत नाही. स्वानंदी, काय झालं? मला नाही खायची इच्छा होत आहे. नको मला काय बी. अगं का स्वानंदी? काय ग, काय झालं? जेवण जात नाहीये का? हे आसावरी, हिला काही डोहाळे वगैरे लागलेत का? बाई, मग आता काय करायचं? मेस मावशींना सांगून हिचे डोहाळे पुरूया आपण. अरे हो आसावरी, आणि बघतेस काय, जा जाऊन मावशींना बोलाव. म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला इथे डोहाळे जेवण करावं लागेल, नाही का? ते नाही का, नवरा बायको बसून छान फोटो काढतात चंद्रावर बसून, आणि ते धनुष्यबाण वगैरे घेतात ना. अरे त्याला मस्त मजा येईल ऍक्च्युली. अरे देवा, पण एक प्रॉब्लेम आहे ग. काय? म्हणजे स्वानंदी कोणासोबत बसेल? ती कोणासोबत फोटो काढेल? चंद्रावर एकटीच बसलेली बरोबर दिसणार नाही ना. नाही. हसताय काय ग? रागवेल ना ती. सॉरी. खरं तर या गावठीचे डोहाळे तिच्या बाळाच्या बापाने पुरवले पाहिजे.
नाही का हो ना ग. आणि काय काय गावठी कुठे आहे तुझ्या बाळाचा बाप? माहित नाही हो, असं कसं? ए पांढरी पाल, काय ग मैत्रीण आहे ना तुझी ती? मग शोधा ग तिच्या बाळाचा बाप. हा शोधा ना. आणि स्वानंदी, उद्या तुझं मूल जन्माला आलं तर नाव कोणाचं लावणार आहेस? म्हणजे आम्ही नाही विचारणार बाबा. नाही खरंच नाही. हा पण शाळेत विचारतील ना बाळाचा बाप कोण. मग काय सांगणार? माहित नाही माहित नाही बाळाचा बाप माहित नाही माहित नाही माहित नाही बाळाचा बाप माहित नाही माहित नाही माहित नाही बाळाचा बाप माहित नाही. अगं अगं खरं तर या गावठीचे डोहाळे तिच्या बाळाच्या बापाने पुरवले पाहिजे. कुठे आहे तुझ्या बाळाचा बाप? उद्या तुझं मूल जन्माला आलं तर नाव कोणाचं लावणार आहेस? म्हणजे आम्ही नाही विचारणार बाबा. पण शाळेत विचारतील ना बाळाचा बाप कोण. मग काय सांगणार? बघितलं स्वानंदी, असंच टोचून बोलून बोलून जग हैराण करेल तुला. अगं आज हॉस्टेलमधल्या 4 मुली बोलल्यात, मग समाजातली 4 लोक बोलतील, तेव्हा काय करशील ग? स्वानंदी, तुला हे सगळं सहन होईल, पण त्या बाळाचं काय? त्या बाळाचा काय दोष आहे ग या सगळ्यामध्ये? त्या बाळाने काय आयुष्यभर ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधत राहायचंय का? स्वानंदी, एकदा शांत डोकं ठेवून या सगळ्याचा विचार कर. जेसी, माझं ठरलंय, मी हे बाळ जन्माला घालणार नाही. तुझं आणि मनी सरांचं म्हणणं पटलंय मला. पटलंय ना तुला? अगं हाच खूप प्रॅक्टिकल डिसिजन आहे स्वानंदी. एक काम कर, मणी सरांना आत्ताच कॉल कर. ते उद्या आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये आलं तर बरं होईल. हॅलो सोनंदी. मणी सर, माझं ठरलंय, मी अबॉर्शन करायला तयार आहे. स्वानंदी, मला कल्पना आहे हा निर्णय घेताना तुम्हाला किती त्रास झाला असेल हे कळतंय. पण खरंच काळजी करू नका, काही झालं तरी आम्ही असू तुमच्या सोबत. आपण ज्या काही टेस्ट किंवा प्रोसिजर असेल ती करू लवकरात लवकर. आता जास्त विचार करू नका आणि झोपा, आराम करा. मणी सर, तुम्ही येणार ना माझ्या बरोबर? येतो, उद्या सकाळी येतो. गुड नाईट. मॅडम. स्वानंदी, काय झालं? ये, बरी आहेस ना? बस. कुणी काही बोललं का? आपण कुणाच्या सध्या मध्यात नसताना लोक आपल्याला नीट का जगू देत नाही? चार तोंडाने म्हणतात म्हणून त्याला जग म्हणतात. पण आपण आपलं आयुष्य त्यांच्या हातात का घ्यायचं? आपलं आयुष्य आहे, आपल्याला हवं तसं आपण जगायचं.
मला सांग, तू काही खाल्लेस? मावशी कंप्लेंट करत होत्या तू काही खात नाहीस म्हणून. मॅम, आता ती मेसमध्येही जेवलेली नाहीये. असं कसं चालेल? काहीच खायची इच्छा होत नाही. घास नुसता तोंडात फिरत असतो. अशा वेळी असं होतं. कधी काही खायची इच्छा होत नाही, कधी एखादी गोष्ट सतत खावीशी वाटते. पण न खाऊन चालणार नाही ना, तब्येतीवर परिणाम होणार. औषध म्हणून खा. आणि खावंसं वाटतंय की नाही हे महत्वाचं नाहीये, आपण दुसऱ्या जीवासाठी खायचं. आपल्याला चांगलं वाटू किंवा नाही. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. म्हणजे महत्वाचं बोलायचंय. बोल ना, काय झालं? मी हे मूल पाडायचं ठरवलंय. का? कशासाठी? सांगायला तशी 10 कारणं आहेत, पण त्या कारणांचं निदान म्हणून मला असं वाटतंय की हे बाळ या जगात येऊ नये. हा अधिकार आपल्याला दिला कोणी? ज्या क्षणी मूल आपल्या गर्भात येतं त्या क्षणी ते या जगात आलेलं असतं. काही जीव असतात अभागी, त्यांनी जन्म न घेतलेलाच बरा. मॅम, मलाही स्वानंदीने घेतलेला डिसिजन करेक्ट वाटतोय. मॅम, पुढे जाऊन तिला हे सगळं खूप खूप कठीण जाईल. आणि मॅम, तिची तब्येत आताही खूप नाजूक आहे हो. आणि कोणीतरी केलेल्या आय मीन स्वानंदीचा डिसिजन करेक्ट आहे. मातृत्व हे निसर्गाने फक्त स्त्रीला दिलेली एक अनमोल भेट आहे. आणि मातृत्व कोणीही नाकारू नये असं मला वाटतं. एक जीव कणाकणाने आपल्या गर्भात वाढतो, त्याचं फिलिंग काही वेगळंच असतं. त्याची तुला कल्पना नाहीये. आणि कुठल्याही जीवाला मारण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. हे मूल तुझा आधार बनेल स्वानंदी. त्या जगात आपलं कोणीही नसताना आपल्यातनच बनलेला एक जीव आपली साथ देतो. हा आनंद काही औरच असतो. तुम्ही आजच्या मुली आहात. तुम्हाला समज आहे, दुनियादारीची जाण आहे. मी माझे विचार तुझ्यावर लादणार नाही स्वानंदी. मला फक्त एवढंच सांगायचंय की तू जो काही निर्णय घेशील तो तुला योग्य वाटतोय म्हणून घे. जगाला घाबरून घेऊ नकोस. देवा, मी घेतलेला निर्णय योग्य तर आहे ना? कारण माझ्या एका नाहीने एक जीव आपलं आयुष्य गमावून बसणार आहे. हा विचार करून मी मला घाबरायला होते. एक मन म्हणतंय तू जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे, आणि दुसरं मन म्हणतंय नाही स्वानंदी, तू अतिशय स्वार्थी आहे. माझं मागे पुढं काय होईल म्हणून तू हा निर्णय घेतलायस. मी खरंच योग्य निर्णय घेतलाय ना? मी या जीवाला स्वानंदी, दिस इज जस्ट अ फिटस. त्याला जीव वगैरे म्हणून ना उगाच कॉम्प्लिकेटेड करू नकोस. आणि मला सांग स्वानंदी, हा गर्भ तुझ्या पोटात जबरदस्ती आलाय. तू त्याला वाढून जन्म देऊन
तुला काय वाटलं त्याला ह्या जगात आणून तू त्याला आनंदी करणार आहेस? आज तुला बाळाचा बाप कोण ह्या प्रश्नाने घेरलंय ना. समाज, लोक सगळे टोचून बोलतायत तुझ्याशी. मग ह्या बाळाने आयुष्यभर ह्याच प्रश्नाचं उत्तर देत फिरायचं का ग सगळ्यांना? उपऱ्यासारखं असंच जगायचं? अगं पण जेसी, स्वानंदी, नीट विचार कर या सगळ्याचा. उद्या ह्या मुलाने मोठं होऊन तुझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं ना तुला, आई माझा बाप कोण, तेव्हा काय उत्तर देणार आहेस तू ह्याला? विचार केलायस तू ह्या गोष्टींचा कधी? स्वानंदी, मूल वाढवायला आई आणि बाबा ह्या दोघांची गरज असते. त्यातलं एकही कोणी नसेल ना तर बॅलन्स बिघडतो. तू काही चुकीचा निर्णय घेतलेला नाहीये स्वानंदी, आणि जास्त विचार करू नकोस. तू अजून कन्फ्यूज होशील. तुझ्या मेंटल हेल्थसाठी हे अजिबात चांगलं नाहीये. जेसी, मला तुझं आणि मणी सरांचं म्हणणं पटतंय म्हणून मी या गोष्टींसाठी तयार झाले. पण वॉर्डन मॅडमला हे पटलेलं नाहीये. आणि सारखं मला असं आतून वाटतंय की बळजबरी तर माझ्या शरीरावर झाली होती ना. मग जन्माला येणाऱ्या या बाळाचा ह्यात काय दोष आहे? तो त्याच्या नशिबाने माझ्या पोटात आला. त्याच्यावर का अन्याय करायचा?